नमस्कार, मी पद्माकर फड, डायरेक्टर स्पोर्ट्स MIT ADT युनिव्हर्सिटी. मी स्वतः शिवछत्रपती आवाडी आणि आशियाई काश्य पदक विजेता आहे. 8 नॅशनल लेवल, इंटर कॉलेजिएट आणि इंटर युनिव्हर्सिटी विश्वनाथ स्पोर्ट्स मीट ही स्पर्धा 2017 साली सुरू झाली होती. हे वर्ष 8वं वर्ष आहे आणि यावर्षी विश्वनाथ स्पोर्ट्स मीट ही स्पर्धा 15 क्रीडा प्रकारामध्ये खेळली जात आहे. त्यामध्ये 5000पेक्षा जास्त खेळाडूंनी आपलं नाव नोंदवलेलं आहे. ही स्पर्धा फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, टेनिस, कबड्डी, खो खो, बॉक्सिंग, आर्चरी, रोईंग, बॅडमिंटन, चेस, टेबल टेनिस, वॉटर पोलो आणि स्विमिंग अशा 15 प्रकारामध्ये ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. ही MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी खेळासाठी जसं अकॅडमिक्समध्ये डेव्हलप करते आहे खेळाडूंना, तसेच त्याचप्रकारे खेळाडूंनाही प्रोत्साहित करते. या ठिकाणी डॉक्टर विश्वनाथ कराड MIT स्पोर्ट्स अकॅडमी ही स्विमिंग, बॉक्सिंग आणि रोईंगमध्ये आहे. त्याचप्रकारे महाराष्ट्रामधले हे एकमेव विद्यापीठ आहे जिथे खेलो इंडिया ॲक्रेडिटेड अकॅडमी, जी की रेसिडेन्शियल अकॅडमी ही खेलो इंडियातर्फे अलॉट केलेली आहे. ही स्पर्धा 2017 पासून सुरू झाली. ही 2026ला ही आता 8वी स्पर्धा आहे. यामध्ये मी सगळे महाराष्ट्रातील खेळाडू तसेच भारतातील सगळ्या खेळाडूंना, स्टुडंटला, विद्यार्थ्यांना आवाहन करतो की ह्या स्पर्धेमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि आपलं फिटनेस तर होतंच, खेळामध्ये फिटनेस डेव्हलप करावेच. त्याचबरोबर सगळ्यांना या ठिकाणी कॅश प्राइजेस ठेवलेले आहेत. जवळपास 10 लाखाचे वर प्राइजेस, कॅश प्राइजेस आहेत. त्यामध्ये मेडल आहे, सर्टिफिकेट आणि ओव्हरऑल चॅम्पियनशिप ट्रॉफीचे देखील 50,000 ही आपण पुरस्कार ठेवलेला आहे. विश्वनाथ स्पोर्ट्स मीट स्पर्धेबरोबरच बाकी खेळांना जसं मॅनेजमेंट प्रोत्साहित करतं, त्यामध्ये डॉक्टर विश्वनाथ कराड सर, माहिर्स फाउंडिंग प्रेसिडेंट, जे माहिर्स MIT ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन पुणे, तसेच प्रो चान्सलर डॉक्टर मंगेश कराड, तसेच व्हाईस चान्सलर डॉक्टर S राजेश आणि इतर डीन, डायरेक्टर सर्व खेळाडूंना या ठिकाणी प्रोत्साहित करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसे 2020मध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे, होलिस्टिक ॲक्टिव्हिटी सुरू झालेली आहे. पण MIT ADT युनिव्हर्सिटी हे एक असं विद्यापीठ आहे की 2020 नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अगोदरच म्हणजे 2018 साली होलिस्टिक ॲक्टिव्हिटीची या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये फर्स्ट इयरच्या मुलांना आठवड्यातून 2 तास हे कंपल्सरी स्पोर्ट्स फील्डमध्ये यायचं आहे. त्यामध्ये स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असेल, जिम असेल, योगा असेल, स्विमिंग आहे आणि अदर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये हे कंपल्सरी भाग घ्यावा लागतो. आणि खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन, जे खेलो इंडिया साईची जी स्कीम आहे आणि ज्यामध्ये 10 फिजिकल फिटनेस टेस्ट ह्या घेतल्या जातात, तशाच प्रकारे या ठिकाणी देखील पहिल्या फर्स्ट इयरच्या मुलांच्या 10 फिजिकल फिटनेस टेस्ट घेतल्या जाते. प्री टेस्ट आणि सेमिस्टर एंडमध्ये पोस्ट टेस्ट देखील ह्या ठिकाणी घेतली जाते. सर्वांगीण विकासासाठी जी MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी ही हमेशा कार्यरत आहे आणि त्याच उद्देशातून ही जी विश्वनाथ स्पोर्ट्स मीट ही स्पर्धा दरवर्षी MIT ADT युनिव्हर्सिटी ही आयोजित करते. परत एकदा मी सर्व खेळाडूंना या ठिकाणी आमंत्रित करतो, इथे यावे, खेळावे आणि आपण फिट राहो. दोस्तों, मैं यही कहना चाहूँगा, अगर हम फिट है तो अपने परिवार फिट है, अगर हम सबके परिवार फिट है, देश फिट है. जय हिंद. हॅलो, माझं नाव आर्या चौधरी आहे. आपण आज MIT ADTमध्ये क्रिकेटची टुर्नामेंट बघत आहोत. हे आमचं BSM 2026चा पहिला स्पोर्ट्स इव्हेंट आहे आणि टोटल 15 वेगवेगळे स्पोर्ट्स इव्हेंट्स होतात BSMच्या अंडर आणि मोर दॅन 5000 स्टुडंट्स आमचे पार्टिसिपंट्स असतात. आणि ओव्हरऑल एन्थुझियाझम फर्स्ट डेसाठी खूप छान आहे. पहिल्या 2 मॅचेस झालेल्या आहेत आणि लवकरच त्याचा रिझल्ट पण पब्लिश होईल. थँक्यू. बोलणं एवढं तर 2 घ्यायचं होतं त्यांनी. नमस्कार, माझं नाव मुग्धा सोनवणे. मी जनरल सेक्रेटरी आहे MIT इम्पॅक्ट स्टुडंट काउन्सिलमध्ये, जे MIT ADT युनिव्हर्सिटीचं स्टुडंट काउन्सिल आहे.
आजपासून 13 जानेवारी 2026 आम्ही विश्वनाथ स्पोर्ट्स मीटची सुरुवात केली आहे क्रिकेटच्या स्पर्धांसाठी आणि 23 तारखेपासून आम्ही विश्वनाथ स्पोर्ट्स मीट 2026 जे 8th एडिशन आहे नॅशनल लेवल स्पोर्ट्स मीटचं त्याची सुरुवात करणार आहोत. आम्ही 15 खेळ तिथे खेळवतो आणि आता सध्या आमच्याकडे 5000+ रजिस्ट्रेशनसुद्धा आलेत. मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही पण नक्की या कॉलेजला खेळत राहा आणि फिट राहा. बस. हे छान बोलले रे. काय लागतं सांगतो. लोगो वाला पहले लोग अलग आज दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी पुण्यातील MIT आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ विश्वराजबाग येथे विश्वनाथ स्पोर्ट्स मीट 2026 या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ झाला आहे. या क्रीडा महोत्सवांतर्गत आजपासून क्रिकेट स्पर्धेला अधिकृत सुरुवात झाली असून देशभरातील 12 नामांकित विद्यापीठांचे संघ या स्पर्धेत आपले कौशल्य सादर करत आहेत. अत्याधुनिक क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत उच्च दर्जाचा खेळ, शिस्तबद्ध आयोजन आणि खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विजेता व उपविजेता संघासाठी ट्रॉफी व रोख रक्कम रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली असून ही स्पर्धा युवक खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करून देणारे व्यासपीठ ठरणार आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून खेळाडूंसाठी उत्तम सुविधा, निवास व सुरक्षिततेची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. पुण्यातील MIT ADT विद्यापीठात विश्वनाथ स्पोर्ट्स मीट 2026 मुळे संपूर्ण परिसर क्रीडामय वातावरणाने भारावून गेला आहे.